शिक्षणाने परिपूर्ण असूनही काही लोक आर्थिकदृष्ट्या गरीब का राहतात? हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. आणि काही लोक शांतपणे संपत्ती कशी निर्माण करतात, तर बाकीचे आयुष्यभर पैशांसाठी का संघर्ष करतात? अगदीच हेच ते रहस्य आहे जे अनेकांना कधीच उलगडत नाही. नमस्कार, तुम्ही पाहत आहात मराठी बुकवर्स, जिथे आपण पुस्तकांमधील विचार, कथा आणि ज्ञानाच्या विश्वाचा प्रवास करतो. आणि आजचा आपला हा प्रवास खूपच रंजक आणि डोळे उघडणारा असणार आहे. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खूप जिव्हाळ्याचा आणि कधीकधी तणावपूर्ण भाग असतो. तो म्हणजे पैसा. हो, पैशांचा विषय निघाला की लोकांच्या मनात एक वेगळीच धाकधूक सुरू होते. खरे, आज आपण रॉबर्ट कियोसाकी यांच्या रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकावर चर्चा करणार आहोत. म्हणजे तुला माहितीये का, या पुस्तकाने जगभरात जवळपास 4,40,00,000,000हून अधिक प्रतींचा खप केलाय. बापरे, 4.5 कोटी हा आकडाच खूप मोठा आहे. म्हणजे लोकांनी या विषयाला किती डोक्यावर घेतले हे यातून दिसतं. अगदी बरोबर. हे पुस्तक मुख्यत्वे आर्थिक साक्षरतेवर भाष्य करतं, पण आपण आज इथे फक्त या पुस्तकाचे गोळवे गाणार नाही आहोत. नाही, अजिबात नाही. कारण जेव्हा आपण पैशांबद्दल बोलतो तेव्हा आपण केवळ आकड्यांबद्दल बोलत नसतो, तर मानवी वर्तणुकीबद्दल बोलत असतो. हो, म्हणजे शालेय शिक्षण आणि आर्थिक साक्षरता यात नेमका काय फरक आहे? संपत्ती निर्माण करण्यामागे आपल्या मेंदूचं मानसशास्त्र कसं काम करतं, यावर आपण बोलणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रवासात आपण खुद्द लेखकावर जे गंभीर आक्षेप घेतले गेलेत त्यांचाही अतिशय तटस्थपणे वेध घेणार आहोत. कोणत्याही विचारधारेला आंधळेपणाने गुरु न मानता त्यातील व्यावहारिक सत्य कसं शोधायचं हे बघणं गरजेचं आहे. हो, ते खूप महत्वाचं आहे. तर पैशांचा हा जो संघर्ष आहे ना, तो नेमका कुठून सुरू होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला लेखकाच्या बालपणीच्या त्या 2 वडिलांच्या कथेकडे वळावं लागेल. ती पुस्तकाची अगदी मूळ संकल्पना आहे. हो. पुस्तकात लेखकाने 2 वेगळ्या विचारसरणींची तुलना केली आहे. एकीकडे आहेत पुअर डॅड, जे लेखकाचे स्वतःचे वडील आहेत. जे खूप उच्च शिक्षित होते, बरोबर? अगदी. ते अत्यंत उच्च शिक्षित होते, त्यांच्याकडे PhD होती आणि ते हवाई राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रमुख होते. समाजाच्या दृष्टीने ते अत्यंत यशस्वी होते, पण तरीही ते आयुष्यभर आर्थिक अडचणीतच राहिले. आणि दुसरीकडे आहेत त्यांच्या मित्राचे वडील, ज्यांना ते रिच डॅड म्हणतात. बर. आणि विशेष म्हणजे हे गृहस्थ 8वी नापास होते. 8वी नापास म्हणजे औपचारिक शिक्षण पूर्ण नाही केलं त्यांनी? नाही, पण केवळ व्यावहारिक ज्ञानाच्या जोरावर ते हवाईमधील एक अत्यंत श्रीमंत व्यावसायिक बनले. आता साहजिकच प्रश्न पडतो की उच्च शिक्षण हे यशाचं गमक मानलं जात असताना असा विरोधाभास का निर्माण होतो? बघायला गेलं तर या विरोधाभासाचं मूळ कारण आपल्या पारंपरिक शिक्षण व्यवस्थेच्या रचनेत दडलंय. ही व्यवस्था कधी तयार झाली तर औद्योगिक क्रांतीच्या काळात. अच्छा, म्हणजे कारखान्यांचा काळ. हो ना. त्याचं मुख्य उद्दिष्ट कारखान्यांसाठी एक आज्ञाधारक कर्मचारी वर्ग तयार करणे हे होतं. त्यामुळे शालेय शिक्षण आपल्याला पैशासाठी कसं काम करावं हे अतिशय उत्तमरित्या शिकवतं. म्हणजे चांगले गुण मिळवा, सुरक्षित नोकरी शोधा आणि पैसे साठवा. अगदी तेच. निवृत्तीपर्यंत काम करत राहा हा तो पारंपरिक मार्ग आहे. पण या व्यवस्थेत पैशांना आपल्यासाठी कामाला कसं लावावं याचं कोणतंही प्रशिक्षण दिलं जात नाही. खरे. पुअर डॅड हे याच पारंपरिक व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करतात, जिथे नोकरीच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य असतं. तर रिच डॅड हे आर्थिक साक्षरतेचे प्रतीक आहेत. संपत्ती निर्माण करण्यासाठी केवळ घाम गाळणं पुरेसं नसतं, तर पैशांचे नियम समजून घेणं आवश्यक असतं हे ते ओळखून असतात. या पैशांच्या नियमांवरून मला एका अत्यंत वादग्रस्त मुद्द्याची आठवण झाली. पुस्तकात ॲसेट म्हणजे संपत्ती आणि लायबिलिटी म्हणजे दायित्व यातील जो फरक सांगितलाय तो अनेकांसाठी धक्कादायक ठरतो. हो, तो भाग अनेकांना पचनी पडत नाही सुरुवातीला. कारण सामान्यतः समाजात स्वतःचं घर असणं ही सर्वात मोठी ॲसेट मानली जाते. पण इथे एक वेगळाच विचार मांडलाय. तो कोणता? मला वाटतं हा फरक एका साध्या उदाहरणाने सांगता येईल. लायबिलिटी म्हणजे घरात एक पांढरा हत्ती पाळण्यासारखा आहे. 15 हत्ती? हो, म्हणजे तो दिसायला खूप छान दिसतो, समाजात तुमची प्रतिष्ठा वाढवतो, पण त्याला रोज खाऊ घालण्यात आणि त्याची निगा राखण्यात माणसाचा खिसा मात्र रिकामा होत असतो. क्या बात आहे, खूप छान उदाहरण दिलंस. आणि याउलट ॲसेट म्हणजे आंब्याचं झाड लावण्यासारखं आहे. एकदा त्याला वेळ देऊन वाढवलं की ते वर्षानुवर्षे फळं देत राहतं, अगदी माणूस झोपलेला असतानाही. हे उदाहरण अगदीच चपखल आहे,
कारण इथेच अनेक उच्चशिक्षित लोक गल्लत करतात. अकाउंटिंगच्या तांत्रिक भाषेत घर ही संपत्ती असू शकते, पण कॅशफ्लोच्या भाषेत म्हणजे खिशातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या पैशांच्या प्रवाहाच्या भाषेत ते समीकरण वेगळं ठरतं. म्हणजे नेमकं कसं? समजा जर एखाद्याने कर्ज काढून मोठं घर घेतलं, तर त्या घरातून दरमहा EMI, मालमत्ता कर आणि देखभालीच्या रूपात माणसाच्या खिशातून पैसे बाहेर जात असतात. हो, दर महिन्याला मोठा खर्च असतोच. मग जर उद्या त्या माणसाची नोकरी गेली, तर ते घर त्याला खायला देणार नाही, उलट त्या घराचा खर्च त्याला अधिक कर्जाच्या खाईत लोटेल. बापरे, विचार केला तर हे खूप भयानक आहे. हो ना. याउलट एखादी भाड्याने दिलेली व्यावसायिक जागा, जिथून दर महिन्याला भाडं येतं, किंवा एखादा व्यवसाय जो मालकाच्या सततच्या उपस्थितीशिवाय चालतो, किंवा शेअर्सचे लाभांश, हे खऱ्या अर्थाने ॲसेट्स आहेत. कारण ते सातत्याने खिशात पैसे जमा करत असतात. अगदी बरोबर. श्रीमंत लोक याच आंब्यांच्या झाडांची बाग फुलवण्यावर लक्ष केंद्रित करतात, तर मध्यमवर्ग पांढरे हत्ती विकत घेऊन त्यांना सजवण्यात आयुष्य घालवतो. पण मग इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर हे गणित इतकं साधं आणि सोपं आहे, तर लोक सतत लायबिलिटीज का विकत घेतात? हा मानवी स्वभावाचा भाग आहे. म्हणजे कर्ज काढून महागड्या गाड्या, मोठी टीव्ही, ब्रँडेड कपडे घेण्याचं हे चक्र थांबतं का नाही? मला वाटतं लोक केवळ समाजाला दाखवण्यासाठी किंवा तात्पुरत्या सुखाच्या मागे धावत असावेत. हे वरवर पाहतात असं वाटत असलं तरी याच्या मुळाशी केवळ अर्थशास्त्र किंवा दिखावा नसून मानवी न्यूरोलॉजी आणि मानसशास्त्र आहे. न्यूरोलॉजी म्हणजे मेंदूचा अभ्यास. हो, इथे घेंट युनिव्हर्सिटीच्या एका रंजक संशोधन प्रबंधाचा संदर्भ देणं खूप समर्पक ठरेल. या संशोधनानुसार बाजारातील आणि वैयक्तिक आयुष्यातील बहुतेक आर्थिक निर्णय हे तार्किक बुद्धीने नाही, तर भीती आणि हाव या दोन प्राथमिक भावनांवर अवलंबून असतात. म्हणजे आपले खिस्से आणि आपला मेंदू यांचा इतका थेट संबंध आहे. हे शारीरिक पातळीवर कसं काम करतं? बघ, जेव्हा माणसाला आर्थिक असुरक्षितेची भीती वाटते, जसं की महिन्याचं बिल कसं भरणार, कुटुंबाचं काय होणार, तेव्हा त्याच्या मेंदूत अमिगडाला नावाचा भाग सक्रिय होतो. अच्छा. आणि कॉर्टिसॉल नावाचं संप्रेरक वाढतं. ही एक तणावाची अवस्था असते, जिथे मानवी मेंदू सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो आणि कोणताही धोका पत्करण्यास नकार देतो. म्हणजे म्हणूनच माणूस एका सुरक्षित पण मर्यादित उत्पन्नाच्या नोकरीत अडकून पडतो. अगदी तेच. त्याला नवीन व्यवसाय सुरू करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची भीती वाटते. आणि दुसरीकडे जेव्हा महिन्याच्या शेवटी पगार हातात येतो तेव्हा काय होतं? तेव्हा साहजिकच आनंद होतो. हो, आणि मेंदूत न्यूक्लियस अकंबन्स उत्तेजित होतो आणि डोपामिनची निर्मिती होते. अच्छा, डोपामिन म्हणजे ते फील गुड हॉर्मोन ना? हो, डोपामिन हे बक्षीस मिळाल्याच्या आनंदाचं संप्रेरक आहे. यामुळेच हाव किंवा इच्छा निर्माण होते. मग तो माणूस तो पैसा महागड्या वस्तू म्हणजे लायबिलिटीज विकत घेण्यासाठी खर्च करतो, कारण त्याला तो तात्पुरता आनंद हवा असतो. म्हणजे भीतीपोटी काम करायचं, पैसा मिळाला की डोपामिनच्या प्रभावाखाली तो खर्च करायचा, पैसे संपले की पुन्हा भीती वाटायला लागते आणि माणूस पुन्हा कामाला जातो. हो, आणि याच न संपणाऱ्या चक्राला पुस्तकात रॅट रेस असं म्हटलंय. बापरे, हे चक्र तर एका पिंजऱ्यात बोल फिरणाऱ्या उंदरासारखंच आहे, जो कितीही वेगाने धावला तरी त्याच जागी राहतो. पण जर ही मेंदूची नैसर्गिक रचनाच अशी असेल, तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? नुसते विचार करून तर मेंदूचं रसायन बदलणार नाही. यातून बाहेर पडण्यासाठी विचारांची पद्धत जाणीवपूर्वक बदलावी लागते, ज्याला आपण कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणू शकतो. कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणजे दृष्टिकोन बदलणं. हो, याचं एक अतिशय उत्तम वास्तव उदाहरण किम कियोसाकी यांच्या सेल बोटच्या कथेमध्ये मिळतं. अच्छा, काय आहे ती कथा? त्यांना एक अतिशय महागडी बोट विकत घेण्याची इच्छा होती. आता या परिस्थितीत सामान्य मेंदू काय प्रतिक्रिया देईल? माझ्याकडे इतके पैसे नाहीत, मला हे परवडणार नाही. आणि असं म्हणताच मेंदू विचार करणं थांबवतो. ती एक पूर्णविराम देणारी कृती आहे. अगदी तंतोतंत. हे वाक्य मेंदूला आळशी बनवतं. पण किम यांनी या वाक्याला एका प्रश्नात बदललं. मला हे कसं परवडू शकेल? हा प्रश्न खूप वेगळा आहे. हो ना. हा एक प्रश्न मेंदूला कामाला लावतो. त्यांनी ती बोट कर्जावर विकत घेतली खरी, पण ती केवळ स्वतःच्या छंदासाठी न वापरता हवाई बेटांवर पर्यटकांना भाड्याने देणाऱ्या एका कंपनीला चालवायला दिली. अच्छा, म्हणजे त्यातून उत्पन्न सुरू झालं. हो, त्या बोटीच्या भाड्यातून जो पैसा म्हणजे कॅश फ्लो येऊ लागला, त्यातूनच बोटीचा सगळा खर्च आणि कर्जाचे हप्ते आपोआप फेडले गेले. आणि जेव्हा बोट भाड्याने दिलेली नसायची, तेव्हा त्या ती स्वतः वापरू शकत होत्या. खरंच, हा विचारांमधील एक अतिशय क्रांतिकारी बदल आहे. म्हणजे त्यांनी स्वतःला आवडणाऱ्या एका लायबिलिटीचं रूपांतर एका ॲसेटमध्ये केलं, जे त्यांच्यासाठी पैसे कमवून आणत होतं. अगदी बरोबर.
मला हे परवडणार नाही हे वाक्य माणसाला आर्थिकदृष्ट्या अपंग बनवतं, तर मला हे कसं परवडेल हा प्रश्न माणसाला आर्थिकदृष्ट्या हुशार बनवतो. विचार बदलला की कृती कशी बदलते हे या उदाहरणातून स्पष्ट होतं. हो, आणि नुसता विचार बदलून भागत नाही, तर माणूस काम कोणत्या चौकटीत करतो हे जास्त महत्वाचं ठरतं. आणि इथूनच कॅश फ्लो क्वाड्रंटची संकल्पना समोर येते. हा भाग मला स्वतःला खूप महत्वाचा वाटतो, कारण तो आर्थिक स्वातंत्र्याचा खरा नकाशा आहे. नक्कीच. समाजातील सर्व पैसे कमावणाऱ्या लोकांचं एका चौकोनातील 4 मुख्य भागांत वर्गीकरण करता येतं. या क्वाड्रंटच्या डावीकडे आहेत ई आणि एस. म्हणजे ई म्हणजे एम्प्लॉई, नोकरदार, आणि एस म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड, व्यावसायिक, बरोबर? हो, आणि उजवीकडे आहेत बी आणि आय. बी म्हणजे बिझनेस ओनर, उद्योजक, आणि आय म्हणजे इन्व्हेस्टर, गुंतवणूकदार. या दोन बाजूंमध्ये जमीन आणि आसमानाचा फरक आहे. ई म्हणजे एखादा व्यक्ती दुसऱ्याच्या सिस्टमसाठी काम करतो, आणि एस म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच एक सिस्टम बनून राहतो. आणि दोन्हीकडे एक मोठा धोका आहे. कोणता? इथे वेळेच्या बदल्यात पैसा मिळतो. जर उद्या एखादा उत्तम डॉक्टर किंवा निष्णात वकील महिनाभर सुट्टीवर गेला तर त्याचं उत्पन्न शून्यावर येतं. ही लोकं स्वतःला मालक समजत असले तरी प्रत्यक्षात ते त्यांच्याच व्यवसायाचे गुलाम असतात. कारण त्यांचा व्यवसाय त्यांच्या उपस्थितीशिवाय चालू शकत नाही. हो, आणि हीच ती अडचण आहे जी उजवीकडील बाजूचे लोक म्हणजे बी आणि आय अतिशय हुशारीने सोडवतात. ते संपत्ती वाढवण्यासाठी लिव्हरेज म्हणजेच सिस्टीमचा आणि दुसऱ्यांच्या संसाधनांचा वापर करतात. म्हणजे दुसऱ्यांच्या वेळेचा वापर? हो, बी क्वाड्रंटमधील उद्योजक अशी सिस्टीम उभी करतो जी त्याच्या अनुपस्थितीतही चालते. तो दुसऱ्या लोकांचा वेळ वापरतो. आणि आय क्वाड्रंटमधील गुंतवणूकदार पैशांना स्वतःसाठी राबवतो. तो दुसऱ्या लोकांचा पैसा वापरून संपत्ती वाढवतो. यात एक कर प्रणालीचा म्हणजे टॅक्सचा मुद्दाही खूप महत्वाचा आहे ना? अगदी बरोबर. कर कायदे हे मुळात बी आणि आयला प्रोत्साहन देण्यासाठीच बनवलेले असतात. एक नोकरदार व्यक्ती आधी पैसे कमवतो, त्यावर लगेच सरकार कर कापतं आणि मग उरलेले पैसे तो खर्च करू शकतो. हो, पगार हातात येण्याआधीच टॅक्स कट झालेला असतो. पण एक उद्योजक आधी पैसे कमवतो स्वतःच्या व्यवसायाचे आणि इतर अनेक खर्च त्यातून वजा करतो आणि मग जे उरतं त्यावर तो कर भरतो. हा एक कायदेशीर फरक आहे जो उजव्या बाजूच्या लोकांना अधिक वेगाने श्रीमंत बनवतो. म्हणजे जोपर्यंत माणूस डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे प्रवास करत नाही, तोपर्यंत खरं आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं जवळपास अशक्य आहे. अगदी खरंय. या सर्वांवरून मला एक अतिशय खोल विचार आठवतो. खऱ्या संपत्तीची मोजमाप ही रुपयांमध्ये किंवा बँक बॅलन्समध्ये नसून वेळेत केली जाते. म्हणजे कसं? समजा एखाद्या माणसाच्या बँक खात्यात भरपूर पैसे आहेत, पण तो दररोज 14 तास तणावात काम करत आहे. त्याला स्वतःच्या आरोग्यासाठी किंवा कुटुंबाला द्यायला वेळ नाही, तर तो खऱ्या अर्थाने श्रीमंत नाहीये. बरोबर. आर्थिक स्वातंत्र्याची खरी व्याख्या एका साध्या सूत्रात सांगता येईल. जर आज आपण काम करणं थांबवलं तर आपली सध्याची जीवनशैली आपण किती काळ टिकवू शकू. क्या बात आहे. हे खूपच महत्वाचं सूत्र आहे. हो ना. जर एखाद्याचे पैशांचे स्रोत म्हणजे ॲसेट्स त्याच्या मासिक खर्चापेक्षा जास्त असतील तर तो माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे. मग तो कुठेही असो, त्याचे पैसे त्याच्यासाठी काम करत असतात. हेच पॅसिव्ह इन्कमचं खरं रहस्य आहे. नक्कीच. पण आपण इथे थोडं थांबूया. हे सगळं ऐकायला खूप छान, सोपं आणि एका आदर्श स्वप्नासारखं वाटतं. एक अशी दुनिया जिथे पैसे आपोआप येतायत आणि माणूस निवांत आहे. पण वास्तवात हे खरोखर इतकं सोपं असतं का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, हे ज्ञान देणाऱ्या खुद लेखकाचा इतिहास काय सांगतो? एका परिपक्व चर्चेत आपण या नाण्याची दुसरी बाजू आणि यातील धोकेही पाहायला हवेत. निश्चितच. कोणतीही संकल्पना पारखून घेतल्याशिवाय स्वीकारणं हे आर्थिक साक्षरतेच्या मुळावरच घाव घालणारं ठरू शकतं. म्हणूनच मी इथे जॉन टी रीड या प्रसिद्ध विश्लेषकाच्या एका अत्यंत अभ्यासू टीकेचा संदर्भ देणार आहे. त्यांनी कियोसाकी यांच्या दाव्यांचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. अच्छा, काय म्हणणं आहे त्यांचं? सर्वात पहिला आणि भूखाक्षक म्हणजे कियोसाकी वारंवार दावा करतात की शालेय शिक्षण निरुपयोगी आहे. पण रीड यांच्या मते हा अत्यंत चुकीचा आणि तरुण पिढीसाठी धोकादायक विचार आहे. हो, हे विधान थोडं टोकाचं वाटतं. अगदी. अमेरिकन ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सची आकडेवारी स्पष्ट सांगते की उच्च शिक्षण हे थेट चांगल्या उत्पन्नाशी जोडलेलं आहे. शिक्षण फक्त पैसे कमवण्यासाठी नसतं,
ते आरोग्य, सामाजिक भान आणि माणसाच्या एकूण जगण्याच्या गुणवत्तेशी जोडलेलं असतं. खरंय, शिक्षणाला असं सरसकट निरुपयोगी ठरवणं हे अत्यंत बेजबाबदारपणाचं विधान असू शकतं. आणि एवढंच नाही, पुस्तकात कियोसाकी स्वतःला एक आर्थिक जिनियस भासवतात, पण वास्तवात त्यांच्या सुरुवातीच्या अनेक कंपन्या बुडाल्या होत्या, जसं की त्यांची नायलॉन आणि वेल्क्रो वॉलेट विकणारी कंपनी. बापरे, म्हणजे त्यांनाही अपयश आला होता? हो, आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे स्वतःला पैशाचे नियम समजल्याचा दावा करणाऱ्या या माणसाची रिच ग्लोबल LLC ही कंपनी 2012 मध्ये कायदेशीर वादामुळे चक्क दिवाळखोरीत निघाली. दिवाळखोरीत? हा तर एखाद्या चित्रपटातील प्लॉट ट्विस्ट वाटतोय. हो ना, आणि अनेक शोधपत्रकारांनी तर असंही समोर आणलंय की रिच डॅड ही कोणतीही खरी व्यक्ती नसून पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी निर्माण केलेलं केवळ एक काल्पनिक पात्र असू शकतं. हे सगळं ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की सामान्य माणसाने नक्की कोणावर विश्वास ठेवायचा? अगदी तोच प्रश्न मलाही पडलाय. खरोखरच अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि इथेच आपली वैचारिक प्रगल्भता पणाला लागते. बघायला गेलं तर माहितीच्या या महाजालात आपण कोणत्याही लेखकाला किंवा वक्त्याला डोळे झाकून गुरु मांडण्याची चूक करू नये. हो, जॉन टी रीड यांची टीका पूर्णपणे रास्त वाटतेय. नक्कीच. लेखकाचा वैयक्तिक इतिहास, त्यांचे झालेले नुकसान आणि त्यांच्या महागड्या सेमिनार्सच्या मार्केटिंगच्या पद्धती यावर प्रश्नचिन्ह उभं राहतंच. पण आपण इथे निर्मिती आणि निर्माता यातील फरक समजून घ्यायला हवा. म्हणजे नेमकं काय? म्हणजे संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या चुकांमुळे किंवा त्याच्या अपयशामुळे त्यातील मूळ विचार चुकीचा ठरत नाही. ॲसेट्स आणि लायबिलिटीजमधील गणितीय फरक समजणं केवळ एका पगारावर अवलंबून न राहता स्वतःचे उत्पन्नाचे इतर स्रोत निर्माण करण्याकडे लक्ष केंद्रित करणं ही अत्यंत प्रभावी विचारधारा आहे. म्हणजे ती तत्व आजही लागू होतातच. हो, या विचारधारेने खरोखरच लाखो लोकांचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. म्हणजेच आपण दुधातून पाणी वेगळं काढल्यासारखं लेखकाच्या वैयक्तिक चुका आणि मार्केटिंगचे फंडे बाजूला ठेवून त्यातील तत्वज्ञानाचा आपल्या आयुष्यासाठी फायदा करून घेतला पाहिजे. हो, किंबहुना आपण लेखकाच्या अपयशातूनही एक मोठा धडा शिकला पाहिजे. कियोसाकी नेहमी जोखीम घेण्याबद्दल बोलतात, पण पूर्ण ज्ञान, बाजाराचा अभ्यास आणि स्वतःचा अनुभव नसताना घेतलेली मोठी जोखीम ही गुंतवणूक नसते, तर तो एक जुगार असतो. जुगार? खूप मोठा शब्द वापरलास तू. पण ते खरं आहे. हे पुस्तक तुम्हाला अर्थशास्त्राची नेमकी गणितं किंवा शेअर बाजारातील टिप्स देत नाही. ते तुम्हाला फक्त साचेबद्ध विचार करण्यापासून थांबवतं. डोळ्यांवरील पारंपरिक विचारांची पट्टी दूर करतं. खरी कृती, खरा अभ्यास आणि स्वतःच्या पैशांची जबाबदारी ही शेवटी माणसाला स्वतःच घ्यावी लागते. माहिती नसताना जोखीम घेणं म्हणजे गुंतवणूक नाही, तर तो जुगार आहे. हे वाक्य प्रत्येकाने कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे. नक्कीच. आता या संपूर्ण चर्चेचा एक व्यावहारिक सारांश काढायचा झाला तर दैनंदिन जीवनात सामान्य माणसाने या विचारांचा वापर कसा करायला हवा? सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे स्वतःची आर्थिक साक्षरता वाढवणं. आपण जे पैसे कमवतो त्यातून लगेच समाजाला दाखवण्यासाठी महागड्या वस्तू किंवा लायबिलिटीज विकत घेण्याची सवय मोडायला हवी. म्हणजे आधी संपत्ती निर्माण करण्यावर भर द्यावा. अगदी. त्या पैशातून आधी अशी संपत्ती निर्माण करा. मग ते चांगले शेअर्स असोत, एखादा छोटा जोडधंदा असो, स्वतःच्या कौशल्य वाढवणारं एखादं नवीन शिक्षण असो किंवा एखादी गुंतवणूक असो जी भविष्यात नियमित उत्पन्न देईल. अच्छा. आणि जेव्हा त्या ॲसेटमधून पैशांचा प्रवाह सुरू होईल तेव्हा त्या पैशांवर स्वतःला हव्या असलेल्या चैनीच्या वस्तू विकत घ्या. हा श्रीमंत लोकांचा अत्यंत साधा पण प्रभावी नियम आहे. स्वतःला पगार देण्याआधी स्वतःच्या संपत्तीच्या रखाण्याला पगार द्या. क्या बात आहे. आणि सतत नवनवीन गोष्टी शिकत राहणं, स्वतःवर वेळ आणि पैसा खर्च करणं हीच खऱ्या अर्थाने माणसाची सर्वात मोठी गुंतवणूक असू शकते. हो, ते तर आहेच. आता आपण या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत, पण जाण्यापूर्वी मला श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक नवा आणि अतिशय सद्यस्थितीला धरून असलेला मुद्दा द्यायचा आहे. नक्कीच. कोणता मुद्दा? लेखकाने स्वतः त्यांच्या नवीन मुलाखतींमध्ये म्हटल्याप्रमाणे 2026च्या आसपास जगात अत्यंत मोठे आणि वेगाने आर्थिक बदल होऊ शकतात. हो, AI आणि तंत्रज्ञानामुळे खूप काही बदलतंय. अगदी जुन्या आर्थिक व्यवस्था कोसळताना दिसत आहेत. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चलनाचं स्वरूप अत्यंत वेगाने बदलतं आहे.
लेखक एक इशारा देतो की जेव्हा पैशाचं स्वरूप वेगाने बदलतं तेव्हा जे आर्थिकदृष्ट्या शिक्षित आहेत ते अधिक श्रीमंत होतात आणि जे या बदलांकडे लक्ष देत नाहीत, जुन्याच पद्धतींना कवटाळून बसतात, ते उद्ध्वस्त होतात. बापरे, हा खरंच गंभीर विचार आहे. मग अशा वेगाने बदलणाऱ्या जगात जर आपण थोडा खोल विचार केला तर आपली सर्वात मोठी संपत्ती ही सोनं, रिअल एस्टेट किंवा शेअर्स नसून आपली स्वतःची नवीन गोष्टी वेगाने शिकण्याची क्षमता आणि बदलत्या परिस्थितीशी जुळून घेण्याची प्रवृत्ती तर नाही ना? म्हणजे आपली अडॅप्टेबिलिटी. हो, अडॅप्टेबिलिटी. सुरुवातीला आपण जो प्रश्न उपस्थित केला होता, काही लोक शिक्षणाने परिपूर्ण असूनही गरीब का राहतात आणि काही लोक शांतपणे संपत्ती कशी निर्माण करतात, हां, त्याचं उत्तर कदाचित याच शिकण्याच्या वृत्तीत दडलंय. शालेय शिक्षण माणसाला उदरनिर्वाहाचं साधन नक्की देईल, पण आर्थिक शिक्षण पैशांचं मानसशास्त्र समजून घेणं आणि काळासोबत बदलण्याची तयारी, हेच माणसाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देईल. यावर प्रत्येकाने नक्की विचार करायला हवा. अगदी सहमत आहे मी तुझ्याशी. हा विचार खरोखरच दिशा देणारा आहे. आजचा मराठी बुकवर्सचा हा प्रवास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत.